आज मी पाणीपुरी बनवली होती, शेवपुरी. खूप छान झाली होती. माझ्या मुलालाही खूप आवडली. खूपच छान, खूप छान आणि खूप दिवसांनी बनवलेली. बघा माझा मुलगा आता शेवपुरी बनवते. पुरी घेतली, पुरीला होल केलं, त्याच्यामध्ये ही वाटाण्याची भाजी, नंतर तिखट पाणी आणि गोड पाणी, थोडीशी शेव. खूप छान. त्याला खूप आवडली. शेवपुरी बनवण्यासाठी मी बटाटे घेतले, बटाट्यांची सालं काढली, व्यवस्थित धुवून घेतले आणि बारीक पीसेसमध्ये कट केले. एक टोमॅटो घेतला, तो सुद्धा बारीक कापून घेतला. इकडे कुकर गरम झाला होता, त्याच्यामध्ये तेल टाकलं. जिरा 1 चमचा फोडणी दिला आणि हे टाकून ठेवलेले बटाटा आणि टोमॅटो फोडणी घातले, व्यवस्थित परतून घेतलं. 1 चमचा हळद, मिक्स केलं व्यवस्थित आणि हे वाटाणे फोडणी घातले. हे सफेद वाटाणे मी टाकलेले आहेत. पाणीपुरीसाठी हे सफेद वाटाणे खूप छान लागतात. मीठ टाकलं स्वादानुसार, व्यवस्थित मिक्स करून घेतलं. पाणी ॲड केलं. पाणी आपल्याला वाटाणे शिजण्या इतकंच टाकायचं आहे. कुकर लावून घेतला आणि 4-5 शिट्ट्या घेतल्या. आता कुकरला शिट्टी होते तोपर्यंत मी इकडे चिंच आणि खजूर भिजत ठेवले होते गोड चटणी बनवण्यासाठी. बघा, चिंच आणि खजूर. चिंचेचं पाणी करायचं आहे आणि खजूर आपल्याला मिक्सरला ग्राइंड करायचं. खजूरच्या बिया काढून टाकल्या मी. त्याच्यामध्ये अर्धा वाटी गूळ टाकलं. खजूर आणि गूळ आपल्याला सोबतच ग्राइंड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ते ग्राइंड झालं आणि नंतर मग हे चिंचेचं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे. एकदम साधी सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी करते. खूप छान आणि घरच्या घरी आपल्याला पाणीपुरी आणि शेवपुरी बनवता येते. खजुराचं पाणी आणि चिंचेचं पाणी दोन्ही मिक्स केलं. त्याच्यामध्ये चाट मसाला टाकला थोडासा आणि थोडं फूड कलर, रेड कलरचं मिक्स केलं. छान असा रेड कलर आलेला आहे आपल्या गोड चटणीला. आता इकडे आपल्याला तिखट पाणी बनवायचं आहे. त्याच्यासाठी मी कोथिंबीर, पुदिना आणि हिरव्या मिरच्या घेतल्या. मी हिरव्या मिरच्या 2च घेतलेल्या आहेत कारण की त्या तिखट आहेत. तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही अजून मिरच्या घेऊ शकता. मग अशा प्रकारे ही तिखट चटणी पण आपली रेडी झालेली आहे. त्याच्यामध्ये हवं तितकं पाणी टाकून तुम्ही पातळ करू शकता. आता याच्यामध्ये मी ब्लॅक सॉल्ट आणि साधा सॉल्ट टाकलं, व्यवस्थित ढवळून घेतलं. आता दोन्ही पाणी, गोड पाणी आणि तिखट पाणी आपलं रेडी झालेलं आहे. मी तिखट पाण्यातसुद्धा चाट मसाला ॲड करते म्हणजे चांगला फ्लेवर येणार. व्यवस्थित मिक्स करून घेतलं. हे दोन्ही पाणी मी झाकून ठेवले आणि इकडे आपण आता पाहूया आपले वाटाणे शिजले आहेत का. तर वाटाणे खूप छान शिजले होते बघा. पाणी पूर्ण आटून गेलं होतं आणि घट्ट झाले होते. हे वाटाणे आणि बटाटे आपल्याला कुकरमध्येच व्यवस्थित फोडून घ्यायचे चमच्याच्या साहाय्याने. थोडंसं पाणी ॲड केलं
आपल्याला ही भाजी पातळच ठेवायची आहे, कारण की ती गरम असते तोपर्यंत पातळ राहते आणि नंतर थंड झाल्यावर घट्ट होते. त्याच्यासाठी आपल्याला थोडं जास्त पाणी टाकून ती पातळच ठेवायची आहे. इकडे मी बाजारातून रेडीमेड पुऱ्या आणल्या होत्या. त्या पुऱ्या मी आता या कढईमध्ये तळणार आहे. कढई गरम करत ठेवली, त्याच्यात तेल टाकलं आहे बघा. तेल गरम झालं आहे की नाही चेक करण्यासाठी एक पुरी टाकली. तेल गरम झालेलं आहे आपलं. मग मी थोड्या थोड्या करून सर्व पुऱ्या तळून घेतल्या. खूप छान अशा फुगल्यासुद्धा. तर पुऱ्या खूप छान आहेत बघा. आता ह्या पुऱ्या एका ताटामध्ये काढून घेते. अशा करून सर्व पुऱ्या मी तळून घेतल्या. चला, मस्त आपली पाणीपुरी रेडी झालेली. आता आपण सर्व करूया. ताटामध्ये मी पहिले वाटाण्याची भाजी सर्व केली, त्याच्यानंतर तिखट पाणी, गोड पाणी, शेव, बुंदी सर्व सर्व केलं. पुऱ्या खूपच छान. तुम्हीसुद्धा ही रेसिपी करा. आवडली असेल तर लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. टेक केअर.